जयंती साजरी करणे म्हणजे या जगामध्ये सुख, शांती, आनंद, बंधुत्व, न्याय, नीतिमत्ता, सदाचार या सद्गुणाची वृद्धि करणे। शांति का प्रतिरूप, शांति का महानायक तथागत बुद्ध के जन्म, ज्ञान प्राप्ति और महापरिनिर्वाण का ये विशेष त्रिसंयोग रूपी वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा। बुद्धांनी शांतीचा संदेश दिलेला आहे आणि हा संदेश आपण जगामध्ये औरंगाबादच्या माध्यमातून द्यायचा आहे। मोठ्या बंदीच्या हस्ते आणि संघाच्या हस्ते 108 दीपांनी 4:30 वाजता बोधिवृक्षाची पूजा करणार आहोत। सुरुवात तिथूनच होणार आहे। तथागत भगवान बुद्धाची 2566वी बुद्ध जयंती सार्वजनिक पद्धतीने औरंगाबाद शहरामध्ये सर्व बौद्ध संघटना, सामाजिक संघटना, धार्मिक संघटना एकत्र येऊन हा जयंती महोत्सव संपन्न होत आहे। दिनांक 16 मे 2022 मध्ये या जयंतीच्या निमित्ताने भिक्खू संघ सर्व जगाला असा उपदेश देऊ इच्छितो, एक संदेश देऊ इच्छितो की तथागतांची जयंती साजरी करणे म्हणजे या जगामध्ये सुख, शांती, आनंद, बंधुत्व, न्याय, नीतिमत्ता, सदाचार या सद्गुणाची वृद्धि करणे। आज आपण पाहतो की समाजामध्ये जिकडे तिकडे अशांतता, वैमनस्य, शत्रुत्व आणि द्वेषाची भावना उत्पन्न होत आहे। धर्माच्या नावाखाली, संप्रदायाच्या नावाखाली, संस्कृतीच्या नावाखाली सर्व मानवाला याची झळ पोचत आहे। एवढंच नव्हे तर आपण जागतिक स्तरावरती लक्ष केंद्रित केलं तर असं आपल्याला जाणीव होते, दिसून येते की वेगळ्या देशामध्ये युद्ध चालू आहे। या देशामध्ये तणाव, दुःखाचं सावट निर्माण झालेलं आहे। तर या निमित्ताने या जगामध्ये सुख, शांती, आनंद उत्पन्न व्हावा, हा जो समाज आहे मानव समाज दुःखापासून मुक्त व्हावा, त्यांच्यामध्ये खरी मानवता उत्पन्न व्हावी, तथागतांची जी मैत्री आहे, करुणा आहे, दया आहे, या सर्व गोष्टीचा या मानवाला लाभ व्हावा या उद्देशाने भिक्खू संघाने असा संकल्प केलेला आहे की तथागतांची ही जी बुद्ध जयंती आहे ही सार्वजनिक पद्धतीने संपन्न व्हावी, सर्वांच्या मदतीने आणि सर्वांच्या सुखासाठी, आनंदासाठी। हा एक उद्देश या ठिकाणी भिक्खू संघ घेऊन सर्व समाजाला सोबत घेऊन समाजातील विविध संघटना आणि विविध पक्ष या सर्वांच्या वतीने तथागतांचा जो मानवतावादी संदेश आहे हा विकसित व्हावा, मानवाला याचा लाभ व्हावा आणि या भारतीय देशामध्ये सुख, शांती, आनंद, मैत्री, करुणा, दया याचा नेहमी एक उत्क्रांती व्हावी या उद्देशानेच भिक्खू संघाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यानिमित्ताने अखिल भारतीय भिक्खू संघ महाराष्ट्र शाखा यांच्या अधिपत्याखाली तसेच औरंगाबाद भिक्खू संघ यांच्या मदतीने आणि सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांच्या मदतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सकाळी 4:30 वाजेला नागसेन वन येथे असलेला बोधिवृक्ष त्या ठिकाणी भिक्खू संघाचं आगमन होऊन सकाळी 4:30 ते 5 वाजेपर्यंत 108 धूप दीपानी बोधिवृक्षाची महापूजा करून बुद्ध धम्म संघवंदना त्या ठिकाणी होईल। सामूहिक ध्यान साधना होईल। उपासक उपासिकांना अष्टशील प्रदान केला जाईल। परित्राण पाठ होईल आणि सकाळी 7:30 ते 10 वाजेपर्यंत धम्म मिरवणूक ही या ठिकाणी आयोजित शहरामध्ये केला जाईल। तर भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली
ही जी मिरवणूक निघत आहे त्याचा रूट या ठिकाणी दिलेला आहे. तर भदंत ज्ञानदीक्षित या भिक्खू संघाच्या मिरवणुकीचा जो रूट असेल त्याबद्दल आपल्याला माहिती देतील. या कार्यक्रमामध्ये सर्व भिक्षुगण उपस्थित होऊन तन मन धनाने बुद्ध धम्म संघ यांना समर्पित होऊन बुद्धाची पूजा, धम्माचा सन्मान आणि संघाचं जबाबदारी कर्तव्य या उद्देशानं हा एक कार्यक्रम सर्व उपासक उपासिकांच्या दान मदतीने आणि त्यांच्या सहकार्याने औरंगाबाद शहरामध्ये संपन्न होत आहे. त्याबद्दल आमचे भिक्खू संघातील भदंत ज्ञानरक्षित हे पुढील माहिती देतील अशी त्यांना सूचना आहे. तीन रत्नाला अभिवादन. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण. सन्मानपूर्वक आमंत्रित केलेले होते भिक्खू संघ आणि सर्व लोकप्रिय असलेल्या दैनिकांचे पत्रकार बंधूंनो, मोठ्या भंतेजीने सांगितल्याप्रमाणे तथागत हे विश्वशांतीदूत आहेत. संपूर्ण जगामध्ये मानव सुखी राहावा म्हणूनच आपण एक धम्म रॅलीसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तथागत भगवान बुद्धाचे जे बुद्ध रूप सिद्धार्थ गार्डनमध्ये आहे, जे की तथागताचे रूप जगाला शांतीचा संदेश देतात, तर तिथेच मोठ्या भंतेजीच्या हस्ते मेणबत्ती फूल तूप पूजा करून आपली रॅली निघेल. भगवंताची भव्यदिव्य अशी सुंदर मूर्ती रथामध्ये ठेवून सगळे लोक पांढरे शुभ्र कपडे परिधान करून हातात धम्मध्वज घेऊन जगाला पुन्हा एकदा आम्ही शांतीचे दूताचे अनुयायी आहोत, सगळे मानवतेनं वागले पाहिजे म्हणून तो संदेश घेऊन ती रॅली सिद्धार्थ गार्डनपासून कार्तिक हॉटेल मार्गे पुढे विजय मेडिकल चौकपासून औरंगपुऱ्यातील जो महात्मा फुलेंचा चौक आहे त्या औरंगपुऱ्यातील चौकापर्यंत, तिथून जो सांस्कृतिक मंडळ आहे जो खडकेश्वरचा रूट आहे, तर त्या रूट मार्गे भडकल गेटला ही रॅली जाणार आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पुन्हा मिल कॉर्नरला येईल आणि मिल कॉर्नरवरून मग लक्ष्मी कॉलनीवरून ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेला बोधिवृक्ष श्रीलंकेवरून बाबासाहेबांनी आणून जे मिलिंद कॉलेजच्या पुढे लावलेला आहे त्याच्या खाली त्याचा समारोप होईल. रॅलीचा रूट असा आहे. आणि टायमिंग हा संपूर्ण कार्यक्रम सकाळी 4:30 वाजता सुरू होणार आहे. 4:30 वाजता आम्ही स्पेशली ह्या कार्यक्रमाचं आकर्षण असं आहे की जगामध्ये आता सध्या 2 देशामध्ये युद्ध आहे, आणखी अनेक देश सपोर्ट आहे, तिसरं महायुद्ध होऊ नये, मानव सगळे सुखी राहावे म्हणून 108 दीपाने यासाठी की मनुष्यामध्ये 108 तृष्णा असतात, तर त्या तृष्णेमुळे तो युद्ध पेटतं. म्हणून आम्ही 108 दीपांनी मोठ्या भंतेजीच्या हस्ते आणि संघाच्या हस्ते 108 दीपांनी 4:30 वाजता बोधिवृक्षाची पूजा करणार आहोत. सुरुवात तिथूनच होणार आहे. मिलिंद कॉलेजच्या पुढचा जो बोधिवृक्ष आहे ना त्याच्या खालीच आम्ही पूजा करणार आहोत. सकाळी 4:30 ते 5 ते 5:45 ध्यान होणार आहे. सार्वजनिक सगळे लोक ध्यानाला तिथे येणार आहेत आणि बरोबर 15 मिनिटामध्ये लोकांना 8 शील दिल्या जाणार आहेत की त्या दिवशी पंचशील नाही अष्टशिलाचं पालन करा. लोक मग अष्टशील घेतील आणि मग 1 घंटा बुद्ध वचनाचा पाठ होणार आहे. 7 वाजेपर्यंत 7 ते 7:15 वाजेपर्यंत भिक्खू संघाचा नाश्ता होणार आहे आणि मग सगळा भिक्खू संघ उपासक लोक हे सिद्धार्थ गार्डनला येतील आणि तिथून रॅली निघणार आहे 7:30 वाजता. सकाळच्या 7:30 वाजता सिद्धार्थ गार्डनपासून रॅली निघेल आणि ही रॅली पुन्हा त्या बोधिवृक्षाखालीच 10 वाजता जाऊन पोहोचेल आणि 10 वाजता तिथे गेल्यानंतर 10:30 वाजता भिक्खू संघ भोजनाला बसेल आणि उपासक सुद्धा सगळे 12च्या अगोदर त्याची भोजन करतील, कारण की ती पौर्णिमा असल्यामुळे सगळ्यांचं अष्टशील राहील. आणि 12च्या अगोदर भोजन झाल्यानंतर उपासकाचे मग तिथून पुढे धम्मोपदेश होतील आणि दुपारी 2 वाजेच्या आत कार्यक्रम हा समाप्त होईल. अशा प्रकारचा हा दिवसभराचा कार्यक्रम आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व उपासक उपासकांना सुद्धा आम्ही असे आवाहन करतो की मोठ्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे सर्वांनी मैत्री भावनेने या कार्यक्रमामध्ये सहभागी. त्यानंतर पूज्य भिक्खू संघातील भंते इंदवसजी महाथेर आणि अभयपुत्र भंतेजी थोडक्यामध्ये 2 मिनिटं. इंदवसजी थोडा 2 मिनिटं.
नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। पूजनीय भिक्षु संघ, उपस्थित पत्रकार, महानुभाव, श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, विशेषतः कोरोना काल लंबे समय के बाद जो पहली बार ये सरकार ने इतना मतलब अभी जो सार्वजनिक कार्यक्रम मनाने का सुविधा दिया है, तो पहली बार फिर एक बार ये महाराष्ट्र के औरंगाबाद में विशाल रूप से सार्वजनिक कार्यक्रम मना रहे हैं। स्पेशली देखा जाए तो पूरा इंडिया में जो बड़े बड़े बनते जी ये महाराष्ट्र में है, और महाराष्ट्र में भी देखा जाए और यहाँ जो पूजनीय भिक्षु संघ का नाम लिस्ट है, महाराष्ट्र के बहुत सारे बड़े बड़े बंदे जी यही औरंगाबाद में रहते हैं। यहाँ पूजनीय भिक्षु संघ का ये एकता बहुत मजबूत है, पूजनीय भिक्षु संघ का बाहुल्यता बहुत ज़्यादा है। इसलिए पूजनीय भिक्षु संघ के नेतृत्व में यहाँ जो विशाल ये तथागत भगवान बुद्ध का 25 से 66वीं जयंती सार्वजनिक महोत्सव के रूप में मना रहे हैं। ये निश्चित रूप से बहुत अच्छे से होने वाला है और होना भी चाहिए। बस हमें भी मीडिया में जितना हो सके उतना पॉजिटिव माहौल बना के अच्छे से पॉजिटिव रूप से हमें फैलाना है। महाकारुणिक तथागत बुद्ध जो दुनिया में इतना शांति का संदेश दिया, न केवल संदेश प्रैक्टिकली उन्होंने करके दिखाया, तो यही शांति का प्रतिरूप, शांति का महानायक तथागत बुद्ध के जन्म, ज्ञान प्राप्ति और महापरिनिर्वाण का ये विशेष त्रिसंयोग रूपी वैशाख पूर्णिमा, बुद्ध पूर्णिमा हमें भी इस तरह भव्य दिव्य रूप से मनाना चाहिए कि देखने वाले हर किसी को एक तरह से अंदर से शांति का महसूस हो और हर कोई ये महसूस करे कि शांति के लिए हमें भी दुनिया में युद्ध नहीं बुद्ध चाहिए, ये होना चाहिए। तो ये बुद्ध पूर्णिमा के उपलक्ष्य में सभी का सुख शांति हो, दुनिया में जो युद्ध बढ़ रहा है वो युद्ध भी कम हो, ऐसे कामना करते हैं। और थोड़ा सा ये जो बात है यहीं समापन करते हैं। साधु साधु साधु। तुमच्यापासून सगळ्यांची नावं सांगितली. मला काही आवाहन करायचे. औरंगाबाद शहरातील तसेच परिसरातील श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिका तसेच भिक्षू सामनेर सामग्रींना या 16 तारखेला निघणाऱ्या रॅलीविषयी हे आवाहन करायचं आहे की त्यांनी आपल्याला लक्षात ठेवून पुढाकार घेऊन पुढे यायचं आहे. वस्त्र शुभ्र असावे उपासक उपासिकांचे आणि सभ्य होऊन इथे यायचं आहे, जेणेकरून कुठलाही गोंधळ होणार नाही, पोलीस आणि प्रशासनाला कुठलाही त्रास होणार नाही. आपल्याला 2 वर्षानंतर संधी भेटलेली आहे. बुद्ध जयंती साजरी करण्याचा हा योग आपल्याला आलेला आहे आणि म्हणून सगळ्यांनी शांतता धारण करायची. बुद्धांनी शांततेचा संदेश दिलेला आहे आणि हाच संदेश आपण जगामध्ये औरंगाबादच्या माध्यमातून द्यायचा आहे. तर सगळ्यांनी शांततेचं अनुसरण करावं, शांततेचं पालन करावं, हे मला अगत्याने सांगायचं आहे. पहिला प्रश्न विचारायचा एक सांगा, आता जे श्रीलंकामध्ये जे हे चाललंय, श्रीलंका ही एक बुद्धिस्ट कंट्री आहे. तर त्या बुद्धिस्ट कंट्रीमध्ये जे अल्पसंख्याक आहेत म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यावर हल्ले होत आहेत. अशा बरेचसे घटना घडलेल्या आहेत श्रीलंकेत. आता भिक्षू संघ या बुद्धिस्ट कंट्रीमध्ये अशा प्रकारचे जे हिंसक हे घटना घडत आहेत, तर भिक्षू संघ त्यांच्याकडे कशा प्रकारे बघतो? श्रद्धेय पत्रकार बंधूंनो, म्हणजे बहुतेक संपूर्ण जगाची माहिती पत्रकारांना असणं अत्यंत आवश्यक असताना आपण त्याबद्दल जाणकारच असाल.
पण आम्ही भिक्षू लोक प्रत्यक्ष त्या गोष्टीचे साक्षीदार म्हणून मी श्रीलंकेत अनेक वर्ष राहिलेलो आणि प्रत्यक्ष तिथे जाऊन बघितलेलं आहे. जेव्हा प्रभाकरण जीवित होते आणि 25 वर्षेपर्यंत युद्ध चाललं होतं, तर तेव्हासुद्धा जगामध्ये श्रीलंकन ह्या बुद्धिस्ट कंट्रीबद्दल अशा अफवा पसरवल्या होत्या. पण जेव्हा प्रत्यक्ष आणि सगळे लोक ते जाऊन बघितलं, तर तेव्हा जे अल्पसंख्याक सगळे लोक आहेत, तर 2 बौद्धांच्या घरामध्ये एक कोलंबो सिटीमध्ये एक अल्पसंख्याकाचं घर आहे आणि ते एवढे गुण्यागोविंदानं वागतात, एकमेकांच्या घरी भोजन बिजन करतात आणि भिक्षूला मुस्लिम ख्रिश्चन ते पण भिक्षूला आमंत्रित करतात. ते भिक्षूंना सुद्धा आमंत्रित करतात. त्यामुळे सध्या तरी तसं जे पसरवतात अफवा, तर प्रत्यक्षामध्ये तसं वातावरण नाही आहे. ते सगळ्यांसोबत मिळून मिसळूनच राहतात आणि सध्याचं जे वातावरण आहे हे तुम्हाला माहीत असावं, हे आर्थिक आणि राजकीय आर्थिक आणि राजकीय अस्थिरता आहे आणि त्याचा जो मोठा फटका आहे राजकारणी लोकांना आहे. आणि कदाचित एखाद वेळेस कोणाला होत असेल तर ते इंडिव्हिज्युअल म्हणून किंवा ते मायनॉरिटी म्हणून नाही. मला तरी असं वाटतं, आता मला पूर्ण माहिती नाही, कदाचित असतील हजारामध्ये एखादा मायनॉरिटी त्याच्यामध्ये असेल तर तो एक टार्गेट केलेला आहे म्हणून नाही, कदाचित त्यामधला एक माणूस गेला आणि त्याने तिथून उठून असं म्हणावं की मी मायनॉरिटी आहे म्हणून माझ्यावर अत्याचार होतोय, की असं चुकीचं. कारण की आता आपण जे बघतोय टार्गेट कोण आहे, ते तिथले शासनकर्ते लोक आहेत, ते शासनकर्ते जमात आहेत, ते कारणीभूत त्यांना ठरवलेले आहे. आर्थिक अधोगती जी झालेली आहे देशाची आणि खरंच असणार आहे, कुठल्याही विकसित होऊ लागणाऱ्या देशामध्ये भ्रष्टाचार असतो, भारतामध्ये आहे, पण त्याला आपल्या भारतामध्ये आपण टॉलरेट करतो, तिथं टॉलरेट करत नाही. त्यांनी ते जगापुढे आणलं आहे किंवा ते देशामुळे. आणि काय झालेलं आहे, श्रीलंका हा देश पर्यटनावरती विसंबून देश आहे, छोटासा देश आहे आणि ॲक्च्युली आपण असं म्हणायला हरकत नाही की भारताचं तो एक पिल्लू आहे, भारताचं लेकरू आहे. भारताने जोपर्यंत त्याला गाळ्या दिल्या नाही, तिकडे गेला टाटा महिंद्रा सगळं आपलं खाद्य तिथं चालतं, सगळं मॅगी वगैरे इथूनच जातं. मग त्याच्यामध्ये देश छोटा असल्यामुळं त्याच्याकडे काही स्वतःचं नाही आहे आणि त्यांच्याकडे पैसाच आला नाही तर ते तो काही विकत घेऊ शकत नाही, म्हणून त्यांच्याकडे आता कॅश क्रंच आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने अशा काही अफवा फैलवल्या जातात, पसरवल्या जातात, तर ते फक्त अफवा आहे. मैत्रीभाव प्रेमभाव सगळ्यांसाठी सारखाच आहे. टुरिस्ट देश असल्यामुळे आणि 2 वर्ष कोरोनामुळे कोणीही विदेशी लोक तिथं न पोचल्यामुळे, डॉलरचा तुटवडा आल्यामुळे हा उद्रेक आहे. आणि मग सगळ्यांचेच बिझनेस असल्यामुळे बिझनेस भत्तीचे सांगितल्याप्रमाणे अल्पसंख्याकवाले सुद्धा बिझनेस थोडे धोक्यात आले पाहिजेत. होतं कदाचित होऊ शकतो तो विषय त्या पत्रकारांनी त्या पेपरवाल्यांनी केलेला असू शकतो हा कदाचित. पण प्रत्यक्ष तिथल्या भिक्षूसोबत आता पण कॉन्टॅक्ट आहेत जे की मंत्रिमंडळात आहे डायरेक्ट. तिथं आम्ही म्हणजे त्यांचे मी मंत्रिमंडळाकडे राहिलो, मी जे महेंद्रात पक्षांना पाडून मैत्रीपाल निवडून आलेले ना, राष्ट्रपतीच्या क्लोजवर जे सल्लागार बनते त्यांच्याकडेच मी राहिलो. त्यामुळे खूप चांगली माहिती आहे की तिथले लोक खूप दयाळू आहेत. ते लोक गरिबीमध्ये सुद्धा सुखाने राहू शकतात. त्यामुळे ते असं कोणाला उपद्रवी नाही आहे, बिलकुलच नाही, खूप चांगले आहे. पण तसं मात्र हे केलं जातं. हां, पण राजकारणाच्या संदर्भात तिथल्या लोकांमध्ये सध्या राग आहे आणि राग प्रगट करण्याची पद्धत सुद्धा त्यांची थोडीशी हिंसात्मक नाही, पण दुसरे कोणीतरी थोडंसं तसं वळण लावू लागलेलं आहे. पण धार्मिक स्वरूपात लोक हिंसात्मक वृत्तीवर वळत नाही. म्हणजे जे एक प्रश्न असा होता, गगनमध्ये केंद्रीय दीक्षाभूमी ते चैत्यभूमी ते दीक्षाभूमी अशी धर्मयात्रा काढली. या यात्रेकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? मग काही दिवसापूर्वी काढली. हे बघा, गगन मलिक हा जो व्यक्ती आहे दुसऱ्या फेथचा आहे, म्हणजे दुसऱ्या धर्मामध्ये अगोदर होते ते, आणि त्यांना योग आला बुद्धाचं चरित्र वाचण्याचं, कारण की बुद्धाचा रोल त्यांनी केलेलं आहे. श्रीलंकाने एका पिक्चरमध्ये त्यांनी आपलं हे केलेलं अभिनय केलेला आहे. त्या अभिनय करत असताना त्याचा अभ्यास करावा लागतो म्हणून बुद्ध चरित्र त्यांनी वाचलं आणि त्यांना मनाला भिडलं ते आणि त्यांचं मन परिवर्तन झालं. त्यांनी रॅलीच नाही तर या 2-3 महिन्यामध्ये ते भिक्षू होते. थायलंडला जाऊन त्यांनी चिवर घेतलं. माझ्याकडे आले होते ते एक महिन्याभरापूर्वी, तत्पूर्वी येऊन गेलेत. तत्पूर्वी एकदा येऊन गेलेत, मला माहिती घेतली माझ्याकडे त्यांनी बुद्ध धर्माविषयी, संघाविषयी. आणि त्यांना असं वाटतं भारत ही बौद्धाची भूमी आहे, बुद्धाची भूमी, बुद्ध धर्म इथं वाढला आणि जगामध्ये बुद्ध धर्म भारतात नाही आहे. तर मला माझ्या पद्धतीनं किंवा मला परिश्रम करून बुद्ध धर्म इथं कसा वाढवता येईल, आणि मी असा सकारात्मक बघतोय की त्यामधलाच एखादा चांगला संदेश देण्यासाठी धर्मप्रचार व्हावा, बुद्ध धर्म वाढावा, या दृष्टिकोनातून त्यांनी केलं असावं. आणखी त्यांचे काही उपक्रम आहेत भारतामध्ये. प्रत्येक विहारामध्ये
बुद्धमूर्ती राहावी म्हणून ते 84,000 बुद्धमूर्त्यासुद्धा वाटप करत आहेत. तर असे अनेक उपक्रम आहेत. तर एकंदरीत ते बुद्ध धर्म विकास व्हावा, बुद्ध धर्माची माहिती अनेकापर्यंत पोहोचावी हा सद्भाव त्यांच्या मनी आहे असं आम्हाला वाटतं. त्याला बोलून एक प्रश्न करतो. हो. एकीकडे दुसरे अनुयायी आपलं बौद्ध धर्म स्वीकारत आहेत, पण जे आपले उपासिका आहेत त्याच्यामध्ये पंचशीलाचं पालन त्या प्रमाणात व्हायला पाहिजे आतापर्यंत ते होताना दिसत नाही. त्यासाठी ते खूप सांगत काय करतो. बुद्ध धर्म हा थोपला गेलेला नाही आहे. सुरुवातीपासूनच आम्ही बळच बाबासाहेबांचं उपकार आहे असं म्हणत लोकांना बुद्ध धर्माकडे वळवतो. परंतु कुठल्या धर्माचं आचरण करायचं आहे, काय आचरण करायचं आहे हे व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि असं आम्ही फक्त देशना करू शकतो. देशना म्हणजे फक्त आम्ही सांगू शकतो कोणाला काय करायचं आहे, नाही करायचं आहे, कोणाला बुद्ध धर्मात राहून त्याचं आचरण करायचं आहे की नाही करायचं आहे हे व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि खरं तर भिक्षूंनी किंवा बौद्धांनी सुद्धा प्रत्येक माणूस किंवा घरामध्ये झेंडा लावतो पंचशीलचा किंवा दारावरती अशोक चक्र काढतोय, धम्मचक्र काढतोय म्हणून तो बुद्ध आहे असं मानलं कदापि जाऊ नये. जोपर्यंत तो आचरणाने बुद्ध होत नाही तो खरा बुद्ध नाही. प्रत्येक विहारामध्ये त्या संदर्भामध्ये लहान लेकरांपासून उपासकांपर्यंत संस्कार टाकणं सुरू आहे. त्याचबरोबर दर महिन्यातल्या 4 दिवशी त्यांना अष्टशील शिकवणं सुरू आहे. त्यामुळे पंचशिलापेक्षाही पुढं जाऊन 3 शिलं जास्त पालन करणारा वर्गसुद्धा औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि भारतीय संविधानानं सुद्धा पंचशील स्वीकारलेलं आहे आणि युनोनं सुद्धा पंचशील स्वीकारलेलं आहे. नाही पाळलं तर दंड आहेत. त्यामुळे सगळ्यात आधी धर्माचेच लोक पंचशील पालन करतात, फक्त दंडात्मक भीतीपोटी करतात. पण श्रद्धेपोटी केल्यानंतर एक चांगला रिझल्ट मिळतो आणि तो होणं आपल्याला अभिप्रेत आहे, आम्हाला एक अभिप्रेत आहे. ते प्रतिष्ठा किती विहार आहेत आपल्यावर औरंगाबादमध्ये मागे लिस्ट निघालं होतं 250 विहार आहे. 250 विहारामध्ये आपल्या वर्षभरात तुम्ही किती विजिट होता? त्यातले प्रत्यक्ष भिक्षू राहणारे विहार जवळजवळ 70-80 विहार आहेत. त्याच्यामध्ये भिक्षू निवास करतात. त्यामुळे जिथे भिक्षू निवास करतात तिथं नित्य नियमाने सकाळी किंवा संध्याकाळी एक तरी वंदना होते. ते वंदना होते, टेप रेकॉर्डवर लावून वंदना होते. पण विहारात जाणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी या कोरोना काळामध्ये जवळजवळ सगळ्याच विहारांमध्ये लोकांची संख्या जी कमी घेतलेली होती आता ती हळूहळू विहाराकडे सुरू झालेली आहे. त्यातले मला वाटतं 10-15 विहार एवढे सुंदर ऍक्टिव्ह आहेत की आजही लोक फुल भरून विहार आहेत. तुम्ही एक ॲक्टिव्हिटी राबवली होती प्रत्येक विहारामध्ये 1 दिवस 8 दिवसामध्ये 5-5 विहार एका दिवसात असेल. तर तशी ॲक्टिव्हिटी जर राबवा हां चाललंय. तो मोठ्या सोबत विचार करून चालले ते उपक्रम खूप चांगला झाला. त्याच्यामुळे लहान मुलांना आचरण कळतं. सध्या भिक्षू लोक सध्या ऑनलाईन सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह आहेत की लोक, कारण कोरोनामुळे बाहेर येत नव्हते ना, मग त्यांना तो एक प्लॅटफॉर्म दिला होता. तर प्रत्येक भिक्षू सकाळी सुटले तर लोक पूर्ण महाराष्ट्रातून अनेक हजारो लोक सुटतात. ते 250 विहार कनेक्ट एकदा तुम्ही करून घ्या. अजून ते विहार ते ऍक्टिव्ह नाही. तिथं कमिटीच्या समितीच्या ताब्यात आहे. काही तर जवळजवळ मला वाटतं 50-60 बंद आहेत जे की ते लोक कधीतरी हप्त्यात किंवा महिन्यात विहार नसण्याचा ताब्यात तुम्हाला येऊ देतील असे प्रत्येक गोष्ट चालू. तुम्ही लक्ष घाला तुमचं. बंदीचे एक प्रश्न असा होता, हिंदू संघामध्ये RSSने काही पाठवले असा एक आरोप होतो. एक कितपत सत्य? ते असे कुठल्या समाजामध्ये, कुठल्या धर्मामध्ये, कुठल्या पक्षामध्ये जेव्हा अधिक बळकटता असते, खूप मजबूत असतात, त्याला खाली पाळण्यासाठी विरोधी पक्ष किंवा विरोधी संघटना कार्यरत होतात. आता मला हे सांगायला नको पण सतत आहे. बुद्ध धर्मामध्ये आपल्या महाराष्ट्र भिक्खू संघामध्ये किंवा औरंगाबादमध्ये किंवा भारतामध्ये बुद्ध धर्म एवढा काही सशक्त नाही की दुसऱ्यांना असं त्याचा हेवा वाटेल किंवा त्याची भीती वाटेल. म्हणजे स्वतःच आमच्यापैकीच अशिक्षित वेल ट्रेंड नसलेले किंवा ज्यांनी शिक्षण व्यवस्थित घेतलं नाही तर ते असं दुर्व्यवहार करता येते आणि ते पुढं आलं की त्याची चौकशी होत नाही आणि लोक त्याला असं नाव ठेवतात. आणि काय झालं आपण आपल्याकडे स्वतः बघत नाही, आम्ही दुसऱ्यालाच नाव ठेवतो. असला तर तो प्रकार आहे माझ्या तरी बघण्यामध्ये. ब्राह्मण भिक्षू आहेत पण त्यांनी कुठला असा दुष्प्रचार केला किंवा उपद्रव केला की नाही. माझ्याकडे आत्ता एक 10-15 दिवसामध्ये परत एक नैनितालवरून ब्राह्मण माणूस येतो दीक्षित होण्यासाठी. तर त्यांच्याकडून असं काही दुष्प्रचार झालेला आहे असं मी बघितलेलं नाही. पण दुष्प्रचार करणारे अनेकही लोक असतील पण त्यामध्ये आपले लोक जास्त आहेत, आमचे समाजाचे लोक असते.
बंदेजी सांगितल्याप्रमाणे बरोबर काय आहे की ते जे भिक्षूंना ट्रेनिंग नाही, मग ते थोडेसे विनयान सोडून वागले ना, विनयान सोडून वागले तर ते आपल्याच कमिटीपैकी लोक त्याला डायरेक्ट RSSचे भिक्षू म्हणून नाव देतात, म्हणजे चुकलं म्हणजे. तर तसं नाही, RSSचे भिक्षू जर यदा कदाचित त्यांनी भविष्यात सोडलेच, जर यदा कदाचित हे बघा, एक मिनिट, मी उदाहरण देतो तुम्हाला. आमचे राहुल बोधी बनते जे बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.